चला तर मंडळी, मी आज प्रिया कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात प्रथम आपण कारलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याचं मस्त मधून चिरून घ्यायचं आहे. त्याच्यात मीठ भरून थोडंसं वाटीभर पाणी टाकून ते उकड काढून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला उकडून झालेलं आहे. आणि आता आपल्याला मसाला करायला घ्यायचा आहे. पहिलं शेंगदाणे अर्धी वाटी घ्यायचं आहे, खोबरं घ्यायचं आहे, थोडंसं लसूण पाकळी घ्यायची आहे आणि एक मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. हे मिश्रण खूप छान आणि चविष्ट होते. लहान मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आता आपल्याला मसाले टाकायचे आहे. लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला, धना पावडर एवढं सगळं टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. लहान मुलांना तिखट लागू नये म्हणून त्याच्यात थोडंसं आपल्याला आता गूळ किसून टाकायचं आहे. खूप छान होतं हे रेसिपी, नक्की ट्राय करा. तर हे आता मी गूळ किसून झालेलं आहे. आणि आपण आता कारले भरायला घेऊया. हे कारलं आता मस्त भरून घ्यायचं आहे. त्याचे बी वगैरे काढून घ्यायचं आहे. आणि कारले मस्त भरून तेलामध्ये सोडून देऊया. तेलामध्ये चांगले परतून झाल्यावर त्याचं मस्त 5 मिनटच परतायचे आहे. 5 मिनटात कारलं तयार झालेलं आहे. चॅनलला